ते पुणे नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात घडलाय। कारनं 2 जणांना चिरडलाय, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय। आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात घडल्याचं सध्या समजतंय। या अपघातात ओम भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला। मध्यरात्री पुणे नाशिक महामार्गावर ही घटना घडली आहे। कारनं तरुणाला चिरडल्यानंतरही आमदार पुतण्या गाडीतच बसून होता। अमरावतीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। दरम्यान यावर आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। रात्री अपघात झाला, तो रात्रीच्या वेळी झालेला अपघात आहे। अपघात झाल्यानंतर मला ज्यावेळेला फोन आला त्यावेळेला मी माझ्या पुतण्याला स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितलं। पोलिसांनी अटक केलेली नाही, आम्ही स्वतःहून त्या ठिकाणी हजर झालेलो आहे आणि या सगळ्या याची गुन्ह्याची चौकशी पोलीस करतायत। जोपर्यंत पोलिसांचा तपास होत नाही, नेमका कोण दोषी आहे हे जर पोलीस शोधत नाही तोपर्यंत याच्यावर भाष्य करणं चुकीचं ठरेल।